T20 विश्वचषकामध्ये भारताचा नामिबियावर दणदणीत विजय. भारताने 93 धावांनी जिंकला सामना. ईशान, हार्दिक, वरुण चमकले. मुंबईतल्या बांगलादेशी घुसखोरांना हाकला. एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश. कोस्टल रोडवर मराठी गाणं का नाही? मनसे नेता अमित ठाकरे यांचा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय नव्या जागेत स्थलांतरित होणार. नवे पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ म्हणून ओळखलं जाणार. शुक्रवारी दुपारी सेवा तीर्थ इमारत संकुलाचं अनावरण. वादग्रस्त VSR विमान कंपनीची चौकशी का नाही? नागरी हवाई वाहतूक महासंचालकांकडून 14 विमान कंपन्यांच्या चौकशीचे आदेश. चौकशीच्या फेऱ्यातून VSRला वगळलं. मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांच्या तक्रारीची दखल घ्यावी. संजय राऊत यांची आग्रही मागणी. उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे नाराज. चंद्रपूरमध्ये भाजपला समर्थन दिल्यामुळे माणसं दुखावली. समजूत काढायला संजय राऊत पोहोचले शिवतीर्थवर. मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी. पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून करावा लागेल प्रवास. हायकोर्टाचा BMC प्रशासनाला खोचक टोला. उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. रस्ते पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त करणार. मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार. एकनाथ शिंदे यांचं विधान. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. शिवसेनेच्या आमदारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मोनोरेल पुन्हा सेवेत येणार. गेल्या 5 महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे मोनोसेवा होती ठप्प. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल प्रत्यक्ष भेटून केलं सांत्वन. अजित पवार यांच्या निधनाच्या वादात प्रफुल्ल पटेल यांचं प्रथमच नाव. प्रमोद हिंदूराव यांचं विधान वादात, नंतर सारवासारव. विलिनीकरणावर पुन्हा चर्चेचा गुऱ्हाळ. शरद पवार गटाकडून 12 तारखेचा हवाला. कोण कुणात विलीन होणार? पवार गटाला सुनील तटकरे यांचा सवाल. निष्ठेने लढलात, आता निष्ठेने काम करा. उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश. संधी मिळताच उद्धव ठाकरे यांचा महापौर मुसलमान. परभणीमध्ये सय्यद इक्बाल उद्धव गटाकडून महापौरपदी. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. ओम बिर्ला यांच्या दालनामध्ये काँग्रेस खासदारांनी केली शिवीगाळ. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समोर आणला व्हिडिओ. शिळफाटा परिसरामध्ये 3,22,000चा गांजा जप्त. श्रीपाद सूर्यवंशी याला अटक. सूर्यवंशी हे शिवसेना नगरसेवक हरीश काळे यांचे सासरे. अहिल्यानगरमध्ये जुन्या वादातून गोळीबार. गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू, काही तरुण जखमी. गुडलक चौकातील कलाकार कट्टा हटवण्याची मागणी. वाहतूक कोंडीचं कारण देत कलाकार कट्टा हटवण्याची मागणी. नवनिर्वाचित भाजप नगरसेवक सुनील पांडे यांची मागणी. नवऱ्याच्या अनुपस्थितीची पोकळी भरण्याचा प्रयत्न. सुनेत्रा पवार यांनी घेतली पुणे नियोजनाची बैठक. राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा धोक्यात. राहुल गांधी यांच्या विरोधात संसदेमध्ये अपात्रतेचा प्रस्ताव. नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकातून आरोप करणं भोवणार. श्रीरामपूर न्यायालयाबाहेर संतापलेल्या महिलांकडून वर्ग शिक्षकाला चोप. अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा आरोप.